तर एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान AI 171 गुरुवारी दुपारी 1:38 अहमदाबादवरून लंडनसाठी उडान घेतली। विमानामध्ये एकूण 230 प्रवासी होते। त्यामध्ये भारतीय 169, 53 जण ब्रिटनचे होते, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता। विमान अवघ्या 2 मिनिटाच्या आतच कोसळले। त्यापैकी 103 पुरुष, 114 महिला, 11 मुले आणि 2 नवजात बालके होती। उर्वरित 12 जण क्रू मेंबर्स होते। मृतांमध्ये गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा समावेश होता। त्या सगळ्यांपैकी फक्त एकच मेंबर त्यातून बचावला आहे। तर सर्वात आधी तर जे या विमान हादसामध्ये जे मरण पावले त्यांना माझ्याकडून आजी माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून भावपूर्ण श्रद्धांजली। प्रश्न आता एकच आहे की अहमदाबादवरून लंडनला विमान उडान घेतलं आणि 2 मिनिटाच्या आत ते कसं काय क्रॅश झालं आणि ते कसं काय कोसळलं, हा प्रश्न खूप गंभीर आहे। म्हणजे कसं की विमानाला 2 इंजिन असतात, ते दोन्ही इंजिन एका वेळेस फेल कसं का होऊ शकतो। आणि पुढचा प्रश्न म्हणजे असा, त्या विमानामध्ये गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानीजी होते, उपस्थित होते। तर त्याच्यामुळे तर हे हादसा तर नाही झाला। म्हणजे याच्यामध्ये राजकारणाचा हात पण होऊ शकतो किंवा त्यांना काही माहिती मिळाली असेल, ते कोणाला तरी सांगायला जात असतील लंडनला, किंवा काही वेगळं वगैरे काय होऊ शकते। कारण विमानाला 2 इंजिन असतात, ते दोनही इंजिन एका वेळेस फेल होणं शक्य नाही। याच्यात काही ना काही गडबड आहे। विमान उडण्याच्या अगोदर, टेक ऑफ करण्याच्या अगोदर एका व्यक्तीने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला की हे एअर इंडियाचे जे विमान आहे त्याच्यामध्ये नाही AC चालू, नाही तेथे सीटच्या मागे TV असते छोटीशी, नाही ते चालू, नाही त्या TVचा रिमोट काम करत नाही, काही तिथे काम करत नव्हतं। त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ठीक आहे। तर त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे सेवा आहे, एवढे आम्ही पैसे खर्च करून आणि एक पण आपल्याला सेवा देत नाही आहे। AC बंद, TV बंद, रिमोट बंद, इथे काहीच काम करत नाही आहे। तर तेव्हाच त्यांना कसं का नाही कळलं पायलटला। आणि पायलट पण जो आहे, त्यांना जो पायलट आहे तो अनुभवी होता, कितीतरी 1000 तास त्यांनी विमान आतापर्यंत उडवलेलं आहे। म्हणजे ते जे अनुभव आहे त्याचं चांगलंच होतं। असं नाही की जे पायलट जे आहे अनुभवी नव्हता, AC बंद, TV बंद, रिमोट बंद, काहीच काम करत नव्हतं, तेव्हा का नाही लक्षात आलं। आणि टेक ऑफ नंतरच दोनही इंजिन कसे काय एका वेळेस फेल झाले, ही माहिती मला म्हणजे हे एक आश्चर्यचकित वाटत आहे। दोनही इंजिन फेल होणं एक साथ, तुम्हाला काहीतरी गडबड वाटत नाही आहे का? कारण एक इंजिन फेल झालं ठीक आहे, पण दुसरं इंजिन कसं का फेल झालं? मला तर ह्या काही ना काही याच्यामध्ये काही गडबड वाटत आहे, काही राजकारणी हात काही ना काही वाटत आहे। कारण त्याच्यामध्ये मुले होती, नवजात बालके होती, छोटीशी मुलं होते, पुरुष होते, महिला होते, सगळेजण तिथे उपस्थित होते। आणि असे होऊ शकते एका पायी सगळेजण मारले गेले, मरण पावले, असं पण होऊ शकते। कारण कसं आहे सांगता नाही येत, आजकालचा जमाना मोठा खराब आहे, ठीक आहे। तिथे पूर्व मुख्यमंत्री गुजरातचे विजय रूपानीजी उपस्थित होते, त्याच्यामुळे काही कट होऊ शकतो किंवा काही ना काही याच्यामध्ये तुम्ही समजू शकता। मी नाव नाही घेत, म्हणजे असं कोणाचं मी नाव घेत नाही, पण तुम्ही समजू शकता। कारण विमानाला 2 इंजिन असतात आणि ते दोन्ही इंजिन एका वेळेस फेल कसे काय होणार, विचार करण्यालायक गोष्ट आहे की नाही? तर याच्यामध्ये काही ना काही गडबड आहे असं मला वाटत आहे। आता तुमच्या मनाला काय वाटत आहे, तुमच्या मताने काय वाटत आहे ते तुम्हाला माहीत, पण मला तर वाटत आहे की याच्यामध्ये काही ना काही 100% तरी गडबड आहे। कारण दोन्ही इंजिन फेल होणं एका वेळेस शक्य नाही आहे। आणि भरपूर जणांनी सेल्फ्या घेतल्या त्याच्यामध्ये, आणि 2 मिनिटाच्या आत टेक ऑफ झालं विमान आणि 2 मिनिटाच्या आत कोसळलं, ते पण डॉक्टरांच्या वसतिगृहावर। जे वसतिगृह तिथे डॉक्टर होते, 35 डॉक्टर, 50च्या वर डॉक्टर तिथे उपस्थित होते। भरपूर डॉक्टर आणि MBBS डॉक्टर मरण पावले आहेत तिथे, त्या मलब्यामध्ये दबून होते, मरण पावले आहेत, त्या स्फोटामध्ये मरण पावले आहेत, त्या विमान हादस्यामध्ये मरण पावले आहेत। त्या फ्लाईटमधले तर सगळे व्यक्ती मरण पावले, फक्त एकच व्यक्ती वाचला आहे, तो 11A या सीटमधला, त्याच्या काठी इमर्जन्सी डोर होतं, त्याने
कसं तरी आपला जीव वाचवला, तिथून पळ काढला आणि तो बाहेर निघाला. बाहेर निघाल्याबरोबर मीडिया त्याला म्हणायला लागली कसं काय वाचला, कसं काय धावून आला. हे मीडिया पण चुकी आहे, काही ना काही अफवा पसरवत राहतं. हे मीडिया कसं आहे, मरण पावले त्यांची नाही, वेगळंच आपल्याला हां तुम्ही काय करतो त्या अंदर, मग कसा काय स्फोट झाला, तुम्ही कसे काय वाचल्या, हे बिना कामाच्या बातम्या. पण खरी कहाणी, खरी सत्यता काय आहे ते दाखवणार नाही कधीच मीडिया. मला काही ना काही गडबड आहे, 100% काही ना काही याच्यामध्ये गडबड आहे. मला माझ्या मताने मी विचार केला, कारण दोनही इंजिन फेल होऊ शकत नाही, शक्यच नाही दोनही इंजिन एका वेळेस फेल होणं. हे कसे का फेल झाले दोन्ही इंजिन एका वेळेस माहीत नाही. पण याच्यामध्ये काही ना काही गडबड आहे, कारण पूर्व मुख्यमंत्री गुजरातचे ते त्या फ्लाईटमध्ये होते आणि ते एका वेळेस कसं काय फेल होणं शक्य नाही. आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.